गोडी छाटणीमध्ये याला बेसल डोस काहीच दिलेला नाही नाही. नाही नाही, बेसल डोस काय नाही. बेसल डोस नाही, दाना नाही, दाणेदार खत नाही की वॉटर सोल्युबल काहीच नाही. काहीच नाही. मग तुम्ही काय वापरलं? आज एवढा प्लॉट आपण छान केलेला आहे, पिवळापणा वगैरे कुठेच नाही. नाही तेच की सुरुवातीला एक बाग छाटली त्यावेळेला हे दिलं, मायक्रोरायझर दिलं होता. हम्म, आणि नंतर हे एक सेटिंग झाल्यावरती हम्म. एक महिन्यापूर्वी एक 60 दिवसाच्या आसपास एक ऍप्लिकेशन केलं होतं. हे ऑर्गेनिक कार्बन. ऑर्गेनिक कार्बनचं एक 3 लिटर केलं होतं ओके. आणि त्यावर ग्रीन लाईफ दिलं होतं. अच्छा, ग्रीन लाईफ दिलं होतं. आणि नंतर मागल्या 15 दिवशी परत एक 2 लिटर ऑर्गेनिक कार्बन हम्म. आणि ग्रीन लाईफची बॅग दिली होती. अच्छा, अगोदर काय समस्या होती प्लॉटला? पिवळटपणा वगैरे होताच, हम्म. पण आता ह्या वर्षी हे ना एक झाले की कॅनोपी चांगली झाली आहे. आणि दुसरी गोष्ट काय न देता सुद्धा साईज वगैरे चांगली आहे. बाकीच्या प्लॉट मध्ये बघितलं हम्म. तर सगळी खतं वगैरे घालून दाणेदार देऊन वॉटर सोल्युबल देऊन सुद्धा नाही, त्या थंडीमुळे साईज नाही झाली. कोणाचीच झालेली नाही. झाली नाही साईज. म्हणजे तरी आपल्यात बऱ्यापैकी साईज दिसते काय न देता. आता आपण वरती बघू शकता, चमक वगैरे पण एकदम मस्त आहे, बरोबर ना? हो हो, प्लॉटला पानाची साईज मोठी झाली. यावर्षी पानाची साईज चांगली झाली. दरवर्षी अशी साईज मिळायची का आपल्याला? नाही